नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. भारतातील मोठे नेते स्वर्गीय संजय गांधी यांचे सुपुत्र वरुण गांधी यांचे तिकीट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कापले. वरुण गांधी यांच्या जागेवर ज्यांना तिकीट दिले ते काँग्रेसचे माजी नेते बाजीपणा करून पिलीभीतची भिंत कुणासाठी आहे हे दाखवून देऊ असे म्हणू लागले. मात्र अतिशय विद्वान, अध्यात्मापासून प्रचलित राजकारणापर्यंत विविध विषयांवर आपले अत्यंत मुद्देसूद विचार व्यक्त करणारे लेखक वरुण गांधी कोणत्या प्रकारचे नेते आहे हे त्यांनी दाखवून दिले. पिलीभीत संसदीय मतदारसंघात वरुण गांधी शिवाय पर्याय नाही हे दिसून आले. पण या वरुणला हात जोडून हो करून करा असे म्हणण्याची हिंमत झाली नाही. कारण तेथील उमेदवार जतीन प्रसाद यांची करुण कहाणी जनतेने आधीच लिहून ठेवली. या जतीन प्रसाद यांनी आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांची बदली करताना फार मोठे अर्थार्जन केले होते असे लोक बोलतात. आम्ही प्रत्यक्ष पाहिले नसल्याने त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. आम्ही तर जतीन प्रसाद यांना पिलीभीत येथून जनता प्रसाद देईल असेच समजत होतो. पण हवेची दिशा कोणती आहे हे जाणणाऱ्यांना भाजप श्रेष्ठींना हवेची दिशा कळून चुकली होती. यामुळेच ज्या वरुण गांधी यांना पक्षश्रेष्ठी अगदी बाजूला फेकल्यासारखे करत होते त्यांना बोलवण्यात आले. त्यांनी पिलीभीत ऐवजी अमेठी किंवा रायबरेली येथून लढावे अशी ऑफर देण्यात आली, नभे विनंती करण्यात आली. पण गांधी परिवाराच्या या खानदानी पुत्राने माझ्या हाताला राखी बांधणाऱ्या बहिणी विरुद्ध मी लढणार नाही असे स्पष्ट सांगून टाकले. वरुण गांधी कोणत्याही विषयावर मुद्देसूद विचार करून बोलतात आणि लिहितात हे बहुधा अनेक कमी शिकलेल्या लोकांना माहीत नसावे. द्विपदवीधर भाजप श्रेष्ठींनी त्यांना बोलवण्यासाठी त्यांच्या मातोश्रीचा आधार घेतला तेही आम्हाला कळले आहे. म्हणजे वरुण गांधी साधे भेटायलाही तयार नव्हते. भाजपा पक्ष श्रेष्ठींचा आदेश झेलण्यासाठी हजारो महावीर आपली वीरगाथा गंगेत बुडवून उभे असतात. अशा महामानवांसमोर या संजय मेनका गांधी यांच्या पुत्राने त्यांनी केलेली विनंती धुडकावणे किती मोठी गोष्ट आहे. वरुण गांधी महाराष्ट्रातील पवार नाहीत, हरियाणातील चौटाला नाहीत किंवा बिहार मधील पासवानही नाही. या अशी परिवारांच्या भांडणाचे पारिवारिक प्रतिनिधीही नाही. ते म्हणाले, राहुल आणि प्रियंका व मी आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत. आमची विचारधारा वेगळी आहे. आमचा पक्ष आणि त्यांचा पक्ष आपापसात निवडणुकीची लढाई लढतो. हे सर्व खरे असले तरी तुम्ही म्हणता ती लढाई लढणे आमच्या रक्तात नाही. जवाहरलाल नेहरू यांच्या पणतूने अगदी त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्यातील साहित्यिक आणि विरोध करतानाही विरोधकाच्या गुणाची कदर कशी करतात हे दाखवून दिले. पक्षाने तिकीट नाकारले. जतीन प्रसाद यांनी हा मतदारसंघ कोणाचा आहे ते दाखवून देऊ असे म्हटले. हे सर्व झाल्यावरही वरुण गांधींनी अवाक्षरही काढले नाही. एक म्हण आहे, उतावला सो बावला, धीर सो गंभीर. या म्हणीप्रमाणे जराही उतावीळपणा न दाखवता, कोणतेही विरोधी वक्तव्य न करता पिलीभीतच्या जनतेसाठी आपण किती गरजेचे आहे हे त्यांनी दाखवून दिले. या खासदाराने कोविडच्या काळात इमानदारीने कमावलेल्या स्वतःच्या करोडो रुपयांचे वेगवेगळ्या प्रकारे वितरण केले. जनतेच्या घराघरात आपल्या प्रेम वर्षावाने आपुलकीची हवा निर्माण केली. खानदानी व्यक्ती कसा असतो याचे खरेखुरे चित्र आपल्या आदर्श वागणुकीने वरुण गांधी यांनी दाखवून दिले. अन्यथा तिकीट कापल्यावर एका झटक्यात दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट मिळवणारे कितीतरी महाभाग आपण नेहमीच पाहतो. अशा सर्व विषारी वातावरणात वरुण गांधी यांनी आपल्या अमृत वर्षावाने सभ्यतेचा जो आदर्श उभा केलाय तो भारताच्या राजकारणात दुर्दम्य आहे. वरुण गांधी भारताच्या राजकारणातील तेजस्वी तारा आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. त्यांना आदर्श लेखक म्हणून, आदर्श राजकारणी म्हणून आम्ही निश्चितच नमस्कार करतो. कारण ते त्यासाठी 100% पात्र आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.